जे एकदम क्लोज मॅच मध्ये येऊन विजयी झालेले आहेत. त्यामुळे आता हा सामना दोघांसाठी क्वालिफाय मॅच मध्ये जाण्याची मोठी संधी आणि त्या संधीचं सोनं करून कोणता संघ विजयश्री मिळून सम्राट नगर नेरळ टीमच्या विरोधात क्वालिफाय मॅच मध्ये पोहोचले बघायचंय. टीम रेडी, गेम ऑन, फर्स्ट ओव्हर फर्स्ट बॉल, लेट्स प्ले, गेम स्टार्टिंग. ऋतिक दळवीच्या विरोधात सुमित गोमारे, बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिला बॉल, पहिला बॉल टाकण्यासाठी धावगतीमध्ये थोडासा थांबला ऋतिक. वाकस टीमचा ऋतिक दळवी एक स्टार ऑलराऊंडर, तर दुसरीकडे गावदेवी कोलारे बी चा स्टार ऑलराऊंडर सुमित गोमारे. राईट हँड लेफ्ट हँड अशी ही लढत. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि चाललाय चेंडू एक्स्ट्रा कव्हर मधून. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह सुमित गोमाऱ्याच्या बॅट मधून आलाय चौकार. वेल शॉट, गुड स्टार्ट. रन चालत पहिल्याच बॉलवरती 4. रन्स इथून करण्यासाठी सुमित गोमारेने पहिल्याच बॉलवरती धावसंख्या ओपन केली. हा सामना प्रत्येक बॉलवरती कट टू कट फाईट होईल. गावदेवी कोलारे बी टीमची स्टार्टिंग झालेली 1 बॉल 4 ने. ऋतिक राऊंड द विकेटने. दुसरा बॉल सुमित गोमारेचा, नो लुक शॉट, मागे चाला लॉंग लेग मधून. दुसरा चौकार. 2 बॉल 2 बॅक टू बॅक चौकार. सुमित गोमारे ऑन फायर ऑन. पहिल्याच ओव्हर मध्ये त्याने ऋतिक दळवीवरती आक्रमकतेची चुणूक दाखवत असताना 2 बॉल मध्ये 2 ठोकले चौकार. आता ऋतिक दळवी टीम वाकस 11 फिल्डिंग मध्ये थोडा चेंजेस करता येईल का? सुमित गोमारेला आउट करण्यासाठी प्लॅनिंग कशी बनवतील आणि कोणत्या स्ट्रॅटेजीने नवीन बॉल टाकण्यासाठी ऋतिक दळवी आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती रेडी होईल? चेंडू मध्ये काही व्हेरिएशन आणता येईल का सुमित गोमारेला थांबवण्यासाठी? ओव्हर द विकेटने आलेत. तीन बॉल आणि 8 धावा. 3 बॉल आणि 8. दोन्ही अंपायर चर्चा जरूर करतील, त्यानंतर डिसिजन नक्की त्यांचा येईल. पंचांचा निर्णय आला, फलंदाज आउट. अंपायर डिसिजन विल बी फायनल. तीन बॉल 8 आणि महत्वाचा मोहरा टिपलाय वाकस 11 ने. बॅटर सुमित गोमारे बॅक टू द डगआउट होत असताना थोडा नाराज आहे, निराश आहे आणि महत्वाची मौल्यवान विकेट, अनमोल असा हिरा टिपलाय ऋतिक दळवीने. कॅच आउटच्या स्वरूपात तो आउट झालाय. जोरदार अपील, फलंदाज आउट. 3 बॉल 8. बॅट्समन नवीन चालत मंगेश. मागच्या मॅचचा हा हिरो होता. 5 चौकार त्याने मारले होते. चौकारांची हॅट्रिक देखील त्याने मारली होती. आणि आता मंगेश आलेत गावदेवी कोलारे बी टीम कडून. सुरुवातीच्या प्रमुख फलंदाजांचा बॅटिंग स्टान्स चांगला आहे. रन्स करण्याची तडफ आणि 3 बॉल मध्ये 8 ने ऋतिक दळवी ओव्हर द विकेटने आला पुन्हा एकदा चौथ्या बॉल साठी. हाईट होती या चेंडूवरती. बाउन्स चेंडूचा मारा करत असताना मंगेशला बीट करत 4 बॉल 1 फॉर द ओव्हर. 1 फॉर द ओव्हर देण्यात आलेलं. 4 बॉल 8 धावांची गरज आहे. चला, पंचांशी अधिकची चर्चा कुठलाही खेळाडू करणार नाही याची नोंद घ्या. दोन्ही टीमला त्या सूचना. 4 बॉल 8. 2 बॉल बॅटरचे होते, 2 बॉल बॉलरच्या खात्यात. राऊंड द विकेटने ऋतिकने रन्स दिले. आपण ओव्हर द विकेटने तो आता डॉट बॉल टाकतोय. चार बॉल 8. शॉट मंगेशच्या बॅट मधून. शॉट स्क्वेअर लेग मध्ये. 1 रन इथून देऊन जाईल. 5 बॉल मध्ये धावा आहेत त्या 9. बॅटिंग करतोय गावदेवी कोलारे बी. यजमान संघाच्या वतीने पहिल्या राऊंड मध्ये दमदार खेळ झाला. बिरदोले सारख्या
चांगल्या टीमला त्यांनी पराभूत केलं. वाकस 11ने जयमल्हार बाकरीचा पाडाला होम ग्राउंड वरती हरवलं आणि हरेश गोमारे यांची धावपळ पाहता 5 नंबरची जर्सी राहुल द्रविडचे ते फॅन आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. 5 बॉल 9 लास्ट बॉल. मनोज गोमारेचा शॉट हवेत आहे, पकडले पॉइंट मध्ये कॅच. 9 रन्स वरती फलंदाज आउट. ओव्हर कंप्लीट केली. पहिल्या ओव्हरला 2 चौकारांनी सुरुवात केली होती. सुमित गोमारे मनोज गोमारे भाऊ आउट. 9 रन 2 विकेट. ओव्हर कंप्लीट. संयम राखावा लागणार आहे कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट 9 धावा. ऋतिक दळवीने मात्र चांगली बॉलिंग केली. 2 चौकारानंतर त्याचे कमबॅक विकेट टेकिंग ओव्हर राहिले वाकस 11 टीम कडून. आता नवीन बॉलर आलेला आहे. ऋतिक दळवीच्या सक्सेसफुल ओव्हर नंतर नवीन बॉलर्स चेंडू टाकण्याचा सराव करतोय. इंग्लंडचा सचिन आलेला आहे. सचिनकडे हे षटक सोपवण्यात आलेलं आहे. फिल्डिंग मध्ये चेंजेस केला जातोय. 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. ऑफ साइडला 3 आहेत, ऑन साइडला 2च खेळाडू तैनात आहेत. 2 खेळाडू ऑन साइडला 3 आहेत आणि ऑफ साइडला 2 लावलेत. लेफ्टी बॅटर मंगेश मागच्या मॅच मध्ये ठोकलेले 5 चौकार. आता पुन्हा ती रणझुंजार खेळी गावदेवी कोलारेसाठी मंगेशला दाखवावी लागेल. 1 ओव्हर 9. सचिन आलाय. लेफ्ट हँड बॉलर, लेफ्ट हँड बॅटर. चांगली लढत रंगणार. 1 बॉल 9 धावा आहेत. टप्पा बघावा लागेल. रन 4 ओव्हरची मॅच आहे. किमान 40-45. जर का टार्गेट सेट केलं तर वाकस 11 साठी ते चॅलेंजिंग ठरेल. कारण मागच्या मॅच मध्ये जयमल्हार बाकरीचा पाड्याने 31 धावा संख्येसाठी तर दमछाक केली होती. त्यानुसार गावदेवी कोलारे बी ला देखील पहिल्या ओव्हर मध्ये रन चांगले आहेत. 9 धावा, किमान 40 पार रन होतील. मंगेश साठी सचिनचा हा बॉल. वाईड यॉर्कर, वाईड लाईनला बरोबर टार्गेट करत असताना सचिनची बॉलिंग सुरू आहे. 2 बॉल 2ही डॉट. फलंदाजाचा स्टान्स त्याने ओळखलाय. त्याच्या बॅटची मुवमेंट, त्याचा फुटवर्क, त्याच्या पायांची हालचाल या सर्व गोष्टींना पाहून डावखुरे आताचा गोलंदाज वाकस 11चा सचिन. 2 डॉट फेकलेत. स्टेप आउट केलं मंगेशने. शॉट हवे ते समोर पडलाय. चेंडू समोर पडलाय. 1 केली आहे कंप्लीट. दुसरीसाठी इंटरेस्टेड होते. मागे यावं लागलं मंगेशला. 1 रन. 3 बॉल मध्ये 1च दिली आहे सचिनने. चांगला बॉलिंग अटॅक वाकस 11 टीम कडून. खरं तर बॅटर पेक्षा बॉलर पॉवरफुल आहेत वाकस 11चे. 3 बॉल मध्ये 1च धाव. मैदानाच्या आतमध्ये आता मंगेशला साथ देण्यासाठी करण बुंडेर आहेत. प्रत्येक ओव्हर मध्ये एक तरी हिट हवाय अशी बॅटिंग, असं प्लॅनिंग टेनिस बॉल क्रिकेट मध्ये नेहमी बॅटिंग करणाऱ्या टीम साठी लाभदायक असतं. रन घेण्यासाठी धावतात दोन्ही फलंदाज. बॅटकट होती, आवाज होता. पंचाने देखील सांगितलं बॉलर्सला प्रत्येक बॉलवर अपील तंत्र जरूर आहे सचिनचा. 2 धावा आल्या 4 बॉल मध्ये. रन्स आहेत गावदेवी कोलारे बी टीमच्या 10. 11 आहेत माफी असावी. 2 धावा आल्या. पहिल्या ओव्हर मध्ये 9 होत्या. 11 धावा. फिल्डिंग सेट आहे. मंगेशने जर का डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग स्टॉप अंतर पाहिलं तर गॅप मोठा आहे. बॅट मधून आलाय मंगेशचा हा तुफानी आला. सिक्सर मारलाय. ट्रिमेंडस शॉट बाय द बॅटर मंगेश. गावदेवी कोलारे बी टीमची टोटल वाढली आहे. 5व्या बॉलवरती ठोकलेल्या मंगेशच्या षटकाराने धावा पोहोचल्या 17. पहिल्या ओव्हर मध्ये 9, 2 चौकार. या ओव्हर मध्ये 1 षटकार. 17 धावा संख्येपर्यंत आमच्या व्हॉलेंटियर चेंडूचा शोध घेतात आणि मॅच बॉल आलाय. 5 बॉल 17 धावा. चांगली बॅटिंग करतोय मंगेशला. खरं तर रोखणं आज गोलंदाजांना जमलेलं नाहीये. पहिल्या मॅच मध्ये देखील 5 चौकार त्याने लगावले. ते इथे देखील षटकाराने सुरुवात करतोय आणि सचिनच्या विरोधात एक अनुभवी फलंदाज मंगेश गावदेवी कोलारे बी संघाची दारोमदार खांद्यावरती घेऊन सध्या बॅटिंग करतोय. लास्ट बॉल पुन्हा उडवलाय.
आणि आणि षटकार की चौकार बघायचा आता. चेक केलं जाईल डिसिजन येईल या ठिकाणी. 2 धावा तर धावून घेतलेल्या आहेत, पण एक्झॅक्ट काय घडलं लास्ट मोमेंटला काय घडलं या ठिकाणी बघितलं जाईल. आमचे टेक्निकल ऑपरेटर निशांत बागडे केटीसी लाईव्ह इव्हेंट आणि त्याचबरोबर आमचे थर्ड अंपायर एकंदरीत पाहणी करतील आणि चेंडू ज्यावेळी शेवटच्या मोमेंटला काय घडलं याचा एक्झॅक्ट निर्णय तुमच्यापर्यंत दिला जाईल. योग्य निर्णय, पण थोडी प्रतीक्षा, डिसिजन पेंडिंग. डिसिजन पेंडिंग आहे. बॉल अडवलाय की नाही बघायचंय. एकंदरीत पाणी इथून करतायत, वारंवार चेक केलं जात आहे आणि त्यानंतरचा येणारा डिसिजन. फिल्डरने 4 धावा वाचवल्यात का हे बघायचंय, की षटकार आहे की चौकार आहे. पाणी करतायत, वारंवार आम्ही चेक करतोय कारण आपण एका कॅमेऱ्याने ही स्पर्धा कव्हर करतो. त्या कारणास्तव डिसिजन देत असताना, योग्य पाहणी करत असताना आणि डिसिजन या ठिकाणी तिसऱ्या पंचांची एकंदरीत पाहणी. फिल्डर हवेत होता का, पाय जमिनीवरती होता का, या सगळ्या गोष्टींची मतांतर चालू आहे. तिसऱ्या पंच टेक्निकल ऑपरेटर, डिसिजन येईल. दोन्ही टीम ज्या निर्णयाची वाट पाहत होते तो निर्णय अखेरकार आमच्या तिसऱ्या पंचांनी एकंदरीत पाहणी केल्यानंतर आता डिसिजन घेण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत आणि तो निर्णय असेल. बॅटरही बघतायत, फिल्डरही बघतायत, बॉलरही बघतायत, दोन्ही कॅप्टन बघतायत. तिसऱ्या पंचांचा रोल किती महत्वाचा आहे. फिल्डरचे अफलातून प्रयत्न आणि अफलातून प्रयत्नाने बॉल त्याने अडवलाय. धावा मिळती 2, रन झाल्यात 2 ओव्हरमध्ये 19. 2 ओव्हरमध्ये 19 धावा. 4 धावा वाचवलेले आहेत ऋग्वेद मोरेने. वाकस 11 टीम साठी त्याची ही अफलातून फिल्डिंग. गोलंदाज सचिनची ओव्हर समाप्त झाली. 2 ओव्हर 19, 19 ऑन बोर्ड. करण मुंडेरे मंगेश ही जोडी गावदेवी कोलारे बी टीम साठी चांगली टोटल जमवतीये. वाकस 11चा नवीन बॉलर आलाय तुषार. करण मुंडेरे
आता ते यंग टॅलेंट दाखवावं लागेल. तिसरी ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल करण बुंडेरचा शॉट उंच हवेत आहे. जजमेंट ऑब्झर्वेशन अंदाज चुकलाय. चेंडू चाललाय सीमा पार. आलाय चौकार. गावदेवी कोलारे ब संघासाठी धावा मिळतील 4. आधी वाचवल्या 4 आता दिल्यात मिसफिल्डने 4. टीमची टोटल 23 धावा. गावदेवी कोलारे बी. करण बुंडेरे ऑन फायर झालाय. ओव्हर द विकेटने मारलाय त्याने चौकार. चला चला बॅटर इथून सेट आहे. ऋग्वेदच्या खरं तर अंदाज त्याला आला नाही. सूर्यप्रकाशाने खरं तर डोळे त्याचे दिपले आणि लास्ट मोमेंटला हा हाती आलेला झेल निसटला आणि सोबत मिळालाय चौकार. गिफ्टेड बाउंड्री होती. कॅच ड्रॉप बाउंड्री होती. टोटल 23 आहे. करण बुंडेरे समोर आहे. तुषार दोनही समान वयोगटाचे खेळाडू. जोश भरपूर आहे. ताकद लावतोय करण. समोरून तुषारचा वेगाला प्रत्युत्तर दिलंय चौकाराने. पुन्हा एकदा मागे चाललाय लॉंग स्टॉपला. 2 बॉल 2 चौकार. करण बुंडेरेच्या बॅट मधून. गावदेवी कोलारे ब संघाचा मागच्या मॅचचा चौकार किंग मंगेश होता. आता चौकार किंग आहे करण बुंडेरे. 2 बॉल 2 चौकार. 2 बॉल 27 धावा. खतरनाक बॅटिंग. तुषार इथून डॉट बॉल अपेक्षित आहेत कारण विकेट नाहीयेत. रन्स वाढतायत. नियंत्रण अंडर प्रेशर आणावं लागेल त्याला फलंदाजांसाठी. 2 बॉल 27 धावा. करण हलक्या हाताने खेळलाय. समोर एका रन साठी आणि 1 रन कंप्लीट केलेली आहे. पॉपिंग क्रीज पार केलंय. 28 धावा आहेत. प्रत्येक बॉल वरती रन्स घेण्याचा जे काही प्लॅनिंग गावदेवी कोलारे बी टीमचं सध्या सक्सेसफुल होत आहे आणि या सक्सेसफुल सिंगल नंतर टीमची टोटल आहे 28 धावा. तिसरं षटक सुरू आहे. 3 बॉल नंतर 28 ही टोटल आहे धावा फलकावरती. आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने देखील आता पूर्णपणे पार्टनरशिप बिल्ड केलेली आहे आणि क्रिएशन फटक्यांचं किती सुंदर आहे. अतिशय सुंदर सुरेख छान प्रकारे बॅटिंगचा नजराना ते पेश करतात. 28 टोटल आहे आणि तुषार आता राऊंड द विकेटने लेफ्ट हँड बॅटरच्या अगेन्स्ट. मंगेशच्या जर का रडार मध्ये चेंडू आला तर मात्र मंगेशला इथून चांगला स्ट्रोक मारता येईल. समोर दिला होता चेंडू. अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न. हल्लीचं क्रिकेट असंच अवे फ्रॉम द बॉडी आणि तोच चेंडू टाकला तुषारने. तीनही स्टंप पासून थोडा दूर होता. बॅट पासून दूर होता. बॅटच्या रेंज पासून दूर ठेवला. 28 धावा. 4 बॉल कंप्लीट झालेत. मंगेशला बघावं लागेल. टप्पा बघावा लागेल तुषारचा. 4 बॉल 28. तिसरं षटक आहे. राऊंड द विकेटने तुषार 5व्या बॉल साठी. 5वा चेंडू परत एकदा बीट केलं मंगेशला. 2 बॉल 2 डॉट. धावा 28. 5 बॉल 28. राऊंड द विकेटने जेव्हा जेव्हा बॉलिंग झालेले तेव्हा तेव्हा धावा रोखलेले आहेत आणि ओव्हर द विकेटने जेव्हा जेव्हा बॉलिंग केली तेव्हा तेव्हा धावा आलेले आहेत. लास्ट बॉल आहे. 28 धावा आहेत. शेवटचा बॉल. 1 टू गो. शेवटचा बॉल मंगेशच्या बॅट मधून ऑन साइडला मूव्ह केलं. ऑन साइडला शोक आलाय. खराब फिल्डिंग. चौकार. गावदेवी कोलारे बी टीमची टोटल मंगेशच्या बाउंड्रीने आला धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32. 3 ओव्हर धावा 32. ड्रिंक्स ब्रेक. पाणी म्हणजे जीवन. पाण्याची गरज आहे. 65% आपल्या शरीरामध्ये पाणी असतं आणि सर्वात श्रेष्ठ म्हणजे पाणी आणि ते पाणी आम्ही देतोय. 28 वरती या चौकाराची मोहर आली म्हणजे 32 धावा आल्या. शेवटच्या बॉलवरती आलेली बाउंड्री. 3 ओव्हर मध्ये 32 धावा. आता शेवटची ओव्हर आहे. जर का या ओव्हर मध्ये 18 धावा आल्या गावदेवी कोलारे बी टीमने जर का 50 केल्या तर मग वाकस 11 टीम साठी तो आव्हानात्मक स्कोर असेल किंवा 4 ओव्हर मध्ये धावसंख्येचा डोंगर असेल. 32 धावा. सुरुवातीला पहिल्या ओव्हर मध्ये 2 चौकार आले. दुसऱ्या ओव्हर मध्ये षटकार पाहिला आपण. तिसऱ्या ओव्हर मध्ये चौकार पण पाहिले आणि षटकार पण पाहिले. दोन्ही एकत्र दाखवले.
सुमित गोमारे 2 चौकारांनी आउट झाला, थोडा नाराज जरूर आहे. 6 ते 7 50 त्या खेळाडूने ठोकलेले आहेत. पण आता करण भुंडेरे फलंदाजीमध्ये ज्याच्यामध्ये भरपूर आग आहे आणि जो मैदानावरती तुफान आणू शकतो असा बॅटर आहे. पहिलाच बॉल उडवलाय, ताकद भरपूर आणि खेचलाय बाउंड्री पलीकडे. फुल पॉवरफुल सिक्सर लॉंगॉनच्या डोक्यावरून. प्रयत्न होते अडवण्यासाठी, ढकलण्यासाठी, पण चेंडू ढकललाय तो करण भुंडेरेने षटकार. वाकस संघाला सपोर्ट करण्यासाठी शंकरजी माळी साहेबांचं आगमन. साहेब आपलं सहर्ष स्वागत. धावसंख्या 38. प्रसाद चला आपण नवीन फिल्डर चला. प्रसाद चला आपण 38 जावत. लास्ट ओव्हरला सुरुवात केली आणि करण भुंडेरेने आज षटकार मारलाय. सरपंच उपसरपंच चषक 2026 कोलारेची ही स्पर्धा. सेकंड राऊंडच्या मॅचकडे आपण मूव्ह ऑन होतोय. शंकरजी माळी साहेबांचं आगमन, क्रिकेटची प्रचंड आवड, वाकस टीमला मोठा पाठिंबा. शंकरजी माळी साहेबांचा घरी टीव्ही वरती मॅच बघणं त्यांना सहसा खरं तर मैदानावरती येणं भारी असतं आणि अशा क्रिकेटमय वातावरणात करण भुंडेरेचे स्ट्रोक पॉवरफुल आहेत. 38 रन आहेत. जितेश कांबरी लास्ट ओव्हरची जबाबदारी आहे, पण करण भुंडेरेचा बॅटिंग स्टान्स जो नेहमीच आक्रमक रवैया राहिलेला आहे आणि ज्याच्या बॅटमधून बेधुंद फटकेबाजी नेहमी बघतो आपण. एक स्टार ऑलराऊंडर आहे करण भुंडेरे. मंगेशच्या फलंदाच्या साथीने 38 धावा ऑन बोर्ड आहेत. 2 मॅच सम्राट नगर नेरळ टीमने जिंकलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात कोणता संघ क्वालिफाय मध्ये खेळेल, कोणता संघ भिडेल हे दाखवणारा हा सामना. 1 बॉल 38. दुसरा बॉल उडवलाय. व्हाट अ शॉट, परफेक्ट शॉट करण भुंडेरेचा. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून एक्स्ट्रा ऑर्डिनरी, एक्स्ट्रा टॅलेंटेड शॉट. 44 परफेक्ट. गावदेवी कोलारे ब संघाचे जे 9 खेळाडू आहेत त्यांचा आवाज थोडा शांतता आपण ठेवा. पॅनल्टी सर्व टीम सारखी आहे. 2 बॉल 44 धावा. गावदेवी कोलारे बी, करण भुंडेरे. कॉन्फिडन्स किती या खेळाडूमध्ये, एकदम स्टाईल मध्ये उभा राहतोय, जणू काही क्रिकेट मॅच अगदी सहजपणे बॅटिंग करतोय, लीड करतोय टीमला बॅटिंग मध्ये. जितेश कांबरेवरती 2 बॉल 2 सिक्सर मारलेत. तिसरा बॉल जितेशचा कट करण्याचा प्रयत्न बघतोय करण. टप्पा पडल्यानंतर चेंडू बरोबर अगदी पाहिलं तर आपण
चेस्टच्या आसपास होता पण त्याला तो चेंडू खेळणं जमलं नाही. 3 बॉल 44 आहेत, 44 धावा आहेत. म्हणजे उर्वरित 3 बॉल मध्ये आणखी 2 हिट मारण्याचे एफर्ट्स लावावेच लागणार आहेत. करणच्या बॅटमधून हा शॉट लॉंग ऑनच्या वरून खेळाडू कक्षामध्ये 50 कंप्लीट. टाळ्या होऊन जाऊ द्या, जोरदार टाळ्या. 50 कंप्लीट झालेले टीमची, संघाचा अर्धशतक कंप्लीट. बॉल झाले 4, 3 मारले षटकार करण बुंडेरेने. 2 बॉल बाकी आहेत. 50 धावा टीमच्या पूर्ण झालेल्या आहेत. बॅटिंग दमदार, परफॉर्मन्स दर्जेदार. 5वा बॉल जिथे 6 चेंडू वेगाने बीट केलं. स्पीड भरपूर होतं या बॉल वरती. विकेट किपर ऋतिक कडे गेला. 50 धावा आणि लास्ट बॉल आहे. लास्ट बॉल आहे. गावदेवी कोलारे बस संघाला या राऊंड मध्ये कोण घेऊन आला असेल तर तो छोटा साई, ज्याने चौकाराने मॅच जिंकून दिली होती. आणि साईच्या त्या चौकाराने या संघाला होता राजेश क्षीरसागर यांची देखील फेरफटका. स्वागत आहे. लास्ट बॉल होता. मिड ऑनचा खेळाडू देखील धावला आणि पोचला लॉंग ऑफ मध्ये. फेक झाली. 2 पूर्ण केल्यात. 52 धावा गावदेवी कोलारे बच्या. 53 धावांचं टार्गेट सेट झालंय वाकस 11 टीम साठी. 24 बॉल धावा 53. साहिल कालन पंचांच्या भूमिकेत आहेत आणि त्याचबरोबर स्क्वेअर लेग अंपायर दीपेश क्षीरसागर या आमच्या दोन्ही पंचांचं आयोजकांच्या वतीने मनापासून कौतुक आहे. साहिल कालन एक चांगला क्रिकेटर आहे, दीपेश क्षीरसागर चांगला क्रिकेटर आहे. आज पंच म्हणून त्या लाईव्ह स्क्रीन वरती तुम्ही त्यांना पाहताय. खरं त्यांचं पॅकेज थोडं जास्त आहे, फार बिझी असतात, पण आज ते विनामूल्य सेवा आम्हाला देत आहेत. त्यांचं तेवढंच कौतुक आहे. चर्चा करतायत ते आता की पुढील इनिंग कशी बॅटिंग केली त्यांनी, कसं फिल्डिंग त्याने केली, कारण ॲज अ अंपायर म्हणून त्यांचंही तेवढंच पाहणी आहे. साहिल कालन आणि दीपेश क्षीरसागर यांचं कौतुक. त्यांची पण मीटिंग कंप्लीट झालेली आहे. जशी टीम मीटिंग आहे तशी आमच्या अंपायरची पण मीटिंग कंप्लीट झालेली आहे. आणि 53 धावांचं टार्गेट. 24 बॉल आणि कंपल्सरी 53 करायचे. वाकस 11 मध्ये ती धमक आहे आणि ती धाकड बल्लेबाजी आता त्यांना दाखवावी लागेल. आणि फिल्डिंग साठी गावदेवी कोलारे बी टीम आता मैदानामध्ये इन होतीये. दिवेश मंगेश, सार्थक, बॉबी, विकी, मनोज, सुमित, साई, किरण सर्वच खेळाडू मैदानावरती जात आहेत. खरं तर या मॅच मध्ये गुड्डूला विश्रांती देण्यात आली आहे. त्रेपन्न धावांची गरज आहे. चला बॅटिंग करणाऱ्या टीमने चेंडू चॉईस करा. साहिल कालन मेन अंपायर, दीपेश क्षीरसागर स्क्वेअर लेग अंपायर. जबाबदारी मोठी होती. आयोजकांनी दिलेली जबाबदारी पार पाडत असताना आयोजकांना खूप चांगलं सहकार्य या अंपायरचं. 53 धावा 24 बॉल. वाकस 11 टीम कडून सलामीच्या भूमिका ऋतिक दलवी आणि ऋग्वेद मोरे. एकीकडे टेनिस बॉल क्रिकेटचा हिरो ऋतिक, दुसरीकडे लेदर बॉल क्रिकेटचा हिरो ऋग्वेद मोरे. महाराष्ट्र अंडर 19 टीमला देखील त्याने लीड केलेले. गुजरात येथे ट्रॉफी जिंकलेली आहे. हरेश गोमारे सध्या मैदानाच्या सर्व बाजू चेक करतायत की कुठे भूकंपाची स्थिती आहे की नाही याची पाहणी ते करतायत. 7 बॉल 7 चौकारांचा बादशाह. 50चा 6 ते 7 50 टोकणारा ऑलराऊंडर स्टार प्लेयर सुमित गोमारे, अर्थात सर्व त्याच्या मित्रांचा लाडका सुम्या बॉलिंग साठी.
स्कोरर मित्र अमित गोमारे यांचे बंधू अमित गोमारे चांगली स्कोरिंगची भूमिका करतायत. धाव नोंदक म्हणजे मी तर म्हणेल की स्कोररला एका धावेसाठी जरी मेहनत एवढी करावी लागते, कारण तीन तीन ठिकाणी त्याला नोट डाऊन करावं लागतं. बॅटरचं नाव, बॉलरच्या खात्यात धावा, स्कोररवरती धावा. अमित गोमारेने चांगली कामगिरी केली. अमित गोमारेला देखील यानंतर बऱ्याचशा स्पर्धामध्ये इन्व्हिटेशन कार्ड नक्की येईल. येणारे 24 बॉल 53चा टार्गेट आहे. क्रिकेटचे सर्व आमचे दर्दी प्रेक्षक स्टेजच्या उजव्या बाजूला, डाव्या बाजूला, बाकरीचा बाळा क्रीडांगण म्हटलं ना, गर्दी तर राहणारच. चोवीस बॉल आणि 53 धावा. ऋतिक दळवी आणि त्याच्या साथीला ऋग्वेद. बॉलिंग साठी सुमित गोमारे, करण बुंडेरे, सुमित गोमारे, साई अशा गोलंदाजांनी भरलेला गावदेवी कोलारे बी. आणि आता कोणता संघ कोणत्या संघावरती भारी ठरणार. 24 बॉल 53 विथ द परफेक्शन बॅटिंग रेडी, विथ द परफेक्शन बॉलिंग रेडी. मॅचला सुरुवात होत आहे. पहिलाच बॉल हलकीशी अपील, बॅट ग्राउंड झाले आय थिंक, किंवा आपटबार असावा. एक बॉल डॉट आलाय. सुमित गोमारे धीम्या गतीने, खरं तर त्याची रनिंग आहे, रनिंग कमी आहे, पण चेंडूचा टप्पा चांगला आहे. भिवंडीचा भावेश पवार, तसा कोलारेचा सुमित गोमारे. सेम स्टाईल, सेम ऍक्शन. खोला टाकण्याचा प्रयत्न हवेत. लॉंग ऑन मध्ये मनोज गोमारेच्या बाजूने चेंडू चाललाय बाउंड्री पार. खेळाडू कक्षामध्ये आलेला चौकार. 2 बॉल 4. स्ट्रोक भारी होता बॅटरचा. आणि सुमित गोमारे खरं तर यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, बॅटवरती चेंडू गेला. 2 बॉल 4, चौकार आणि अकाउंट ओपन. शॉट भारी आहे ऋग्वेदच्या बॅट मधून, आला सीमा पार. कडवा प्रहार, चोख प्रत्युत्तर गोलंदाजीला. 3 बॉल, रन्स आल्या 10. फलंदाजीचा हा धुमाकूळ घालणारा फलंदाज ऋग्वेद मोरे. टेनिस बॉल क्रिकेट देखील तेवढ्याच ताकदीने आणि क्षमतेने आपली जबरदस्त बॅटिंग पेश करतोय. 3 बॉल 10. सुमित गोमारेला या क्रीडांगणावरती षटकार चौकार मारणं जबरदस्त खेळीचं प्रदर्शन आहे. आता ऑलराऊंडर सुमित वरती अटॅकिंग मोड दाखवल्यानंतर ऋग्वेद मोरेला देखील माहिती आहे की धावा भरपूर आहेत. 53 धावा आहेत. 13ची सरासरी 3च बॉल मध्ये त्याने 10 केलेले आहेत. रिक्वायर्ड रन रेट मेंटेन. ओव्हर मध्ये पुढील बॉल राऊंड द विकेटने. चौथा बॉल, ऋग्वेदच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरला बीट करणारा चौकार आलाय. जेव्हा जेव्हा राऊंड द विकेटने बॉलिंग झालेली आहे, मॅच मध्ये धावा आलेले आहेत. ओव्हर द विकेटने जेव्हा झाले तेव्हा धावा रोखलेले आहेत. आणि आता सुमित गोमारे 4 बॉल 14 धावा तो देतोय. ऋग्वेद मोरेचा टेक्निकल बॅटिंगचा नजराना दाखवत असताना त्याने वाकस 11 टीमला 4 बॉल मध्येच त्याने धावा ठोकून दिल्यात 14. सम्राट नगर नेरळ संघ देखील क्वालिफाय मॅच साठी रेडी होतोय. वाट पाहतोय हा संघ की कोणता संघ आमच्या विरोधात क्वालिफाय मॅचचं तिकीट मिळवणार. एकच रन. ओव्हर कंप्लीट. 16 धावांनी पहिलं षटक पूर्ण केलं सुमितने. येणारे 18 बॉल 37 धावांची गरज. 18 बॉल 37 ची गरज. अठरा बॉल 37 ची गरज आहे. क्रिकेटमध्ये खरा रोल असतो तो अंपायरचा. भरपूर गोष्टींचा सामना त्यांना करावा लागतो. कधी कधी टीकाही सहन करावी लागते, पण योग्य निर्णय देण्यामध्ये आमचे दोन्ही अंपायर या ठिकाणी भूमिका बजावतात. गावदेवी क्रिकेट संघ कोलारे यांच्या वतीने आयोजित ही भव्य 4 दिवसांची स्पर्धा
उद्या या स्पर्धेचा फायनल डे मध्ये उद्या 8 संघ, टोटल 9 मॅचेस उद्याच्या दिवसामध्ये असणार आहेत. पाण्याची बॉटल रेडी ठेवा, यानंतर पाण्याची गरज नक्की पडणार आहे. 18-37 समीकरण, 18-37 ला इथून भेदण्यासाठी ऋतिक फलंदाजी स्टान्स वरती आहे. पहिलाच बॉल, ऋतिकच्या बॅट मधून निघालेला स्ट्रोक आणि विकेट. मी ही विकेट घेणार आणि ते दाखवलंय करण बुंडेरेने. ऋतिक दलवी आउट. 17-37. सतरा बॉल 37. ऋतिकचा शॉट बरोबर होता, पण तेवढा स्ट्रोक आणखी थोडा जोराने जायला हवा होता चेंडू. 17-37. ऋग्वेद मोरेला साथ देण्यासाठी आलेला ऋषिकेश मोरे हा फलंदाज आहे. सुमित गोमारे नंतर चांगली ओव्हर टाकण्यासाठी करण बुंडेरेला इन ऍक्शन आणलंय आणि सुमितला देखील माहिती की ते एक्स्ट्राचा दावा देऊन चालणार नाही. करणला त्याने कान मंत्र दिलेलं आहे. धावा संख्या 17 बॉल 37 इथून करायचेत. मागे टाकलाय करणने, भरपूर लांब, भरपूर बाहेर धावा मिळतील इथून एक्स्ट्राच्या. 17 बॉल 36 ची गरज आहे. सतरा बॉल 36. करण बुंडेरे पुढे टाकलाय, समोर उडवलाय, षटकार. बाउंड्री पार. ऋषिकेश मोरेचा घणाघाती प्रहार आहे. 16 बॉल मध्ये आता 30 धावांची गरज आहे. सोळा बॉल आणि 30 धावांची अजून गरज आहे. ऋषिकेश मोरे 16 बॉल 30. तिसरे अंपायर आमच्या या ठिकाणी निलेश महाले आलेले आहेत. निलेश दादा आपण टेक्निकल टीमच्या बाजूला आपण जॉईन व्हा. साहिल आपण आपल्या स्टान्स वरती पोहोचा तिथे. निलेश महाले यांचं ऑब्झर्वेशन असेल गोलंदाजावरती थोडा आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे. अजूनही 30 धावांची गरज आहे वाकस 11ला. तिसरे अंपायर पाहणी करतायत. फेअर डिलिव्हरी. चला पुढील मॅच मध्ये अजूनही 30 धावांचा एक क्वेश्चन आहे. 16 बॉल आहेत, 16 चेंडू आणि 30 धावा. ऋषिकेश मोरे मैदानावरती. ऋग्वेद मोरे 16 बॉल 30 रन्स. करण बुंडेरे इन ऍक्शन आहे. राऊंड द विकेटने शॉट आलाय ऋषिकेशच्या बॅट मधून. पहिली सिंगल कंप्लीट, दुसरीसाठी इंटरेस्टेड होते पण मागे जावं लागलं. एक रन आली इथून. अजूनही 15 बॉल आणि 29 धावा. सेकंड राऊंडची मॅच आहे. गावदेवी कोलारे बी टीम. विजय महत्वाचा आहे. वाकस 11 विजय महत्वाचा आहे, कारण इथून जिंकला तर क्वालिफाय मॅच, लागोपाठच्या स्पर्धा आणि त्यानंतर जिंकण्याची
जी इच्छा आहे दोन्ही संघांची, प्रचंड आणि प्रबळ इच्छा, 29 ची गरज. ऋग्वेद मोरेचा शॉट, इथून मात्र बॉल कॅरी केलाय. अजूनही 29 ची गरज आहे. 2 बॉलवरती फक्त सिंगल आली. करण मुंडेरेचे हे प्रयत्न सुरू आहेत. अजूनही 29 ची गरज आहे. अपील जोरदार आणि विकेट. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिकपणे आपली विकेट दिली ऋग्वेद मोरेने. आउट होऊन तो आता परततोय आणि जिंकण्यासाठी अजूनही बॉल बाकी आहेत. रन करण मुंडेरेचा हा शेवटचा बॉल असेल. फिल्डरला अलर्ट राहण्याच्या सूचना सुमित गोमारे कडून देण्यात आलेल्या आहेत. आणि 13 बॉल 29, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. लास्ट बॉल. बॅट ब्रश झाला, गलीमधून चेंडू निघालाय. थर्ड मॅन कडे चाललाय चेंडू, सीमा पार. जितेशच्या बॅट मधून आलेले बाउंड्री ओव्हर कंप्लीट करेल. 12 बॉल 25 धावांची गरज. 12 बॉल 25, 53 धावांचं टार्गेट होतं. 2 ओव्हर मध्ये 28 आलेले आहेत आणि 12 बॉल मध्ये 25 रनची गरज आहे. ड्रिंक्स पेक, पाण्याची डिमांड आहे आणि पाणी मैदानावरती पुरवलं जाईल. 12-25 ची गरज, कंपल्सरी टार्गेट. बारा बॉल 25 रनची गरज. 2 ओव्हर मध्ये 28 केल्यात. आता 2 ओव्हर मध्ये 25 करायचे. पहिल्या 2 ओव्हर मध्ये चांगली बॅटिंग केली वाकस 11 ने. आता तशीच बॅटिंग करून त्याच स्ट्राइक रेटने त्यांना धावा करायचा. 12 मध्ये 25. फिल्डिंग मध्ये आता चेंजेस आणला आणि नवीन बॉलरला इन्व्हाइट केलंय. हेमंत बॉलर आलेले आहेत. हेमंत गवळी आलेले आहेत. कॅप्टन गुड्डू सध्या मैदानाच्या बाहेरून या मॅचचा आनंद घेत आहेत. पहिला सामना त्यांच्या कॅप्टनशिप खाली जिंकला. असा भारतीय संघाने एखादा नवीन कॅप्टन आल्यानंतर शुभमन गिल ऍज अ कॅप्टन म्हणून न्यूझीलंडला पहिला वन डे भारताला जिंकून दिला. आता आलाय हा षटकार. पहिलाच बॉल हेमंतचा. ऋषिकेश मोरेला सोप्पा चेंडू दिला आणि त्यावरती त्याने मोठा शॉट मारलाय, सिक्सर. अशा चेंडूची अवस्था ऋषिकेश मोरे षटकारच मारेल. किरण कालन यांनाही थोडा टेन्शन आणणारा षटकार आहे. 11 बॉल 19 ची गरज आहे. अकरा बॉल आणि 19. बॉलर हेमंत तयार. बॉलरच्या अगदी हातात होता चेंडू. 3 स्टंप समोर होते. 10 बॉल 19. ऋषिकेश मोरे उभा आहे. टीमच्या विजयी योगदानामध्ये त्याची बॅटिंग चालू आहे. तर दुसरीकडे विजयी घोडदौड सुरू ठेवण्यासाठी हेमंत गवळी. 10-19. ऋषिकेशच्या बॅट मधून स्क्वेअर लेगला पार करणारा चौकार. 9 बॉल 15 धावांची गरज. राऊंड द विकेटने बॉलिंग करतोय आणि राऊंड द विकेटने धावा आलेल्या आहेत. ऋषिकेशच्या बॅट मधून 3 बॉल 10. 9 बॉल 15 ची गरज आहे. 9 बॉल 15. 9 बॉल 15. हेमंत गवळी. सामन्याला कलाटणी देण्यासाठी ऋषिकेश मोरेचा सुरू असलेला हा एका मागोमाग एका चौकारा षटकारांचा प्रयत्न. 9-15 ची गरज. वाह, सुंदर शॉट. 1 नंबर कडक शॉट. मिड विकेटला सिक्सर. येणारे चेंडू या मॅच मध्ये बघू शकाल. 8
धावा पाहिजेत 9. ज्यांनी आम्हाला वायफाय सेवा पुरवलेली आहे तलवडेचे उमेश बिर्ले यांचं देखील आगमन. उमेश दादा मनपूर्वक स्वागत. 8 बॉल 9 धावांची गरज. या मॅच मध्ये जेव्हा जेव्हा राऊंड विकेटने बॉलिंग झाली फलंदाजाने गोलंदाजीला उद्ध्वस्त केलं आणि आता 8 मध्ये 9. हेमंत गवळी ओव्हर द विकेटने बॉलिंग टाकण्याचे एफर्ट्स आता लावतायत. सामन्याचं चित्र पालटण्यासाठी करामत दाखवावी लागेल. आपल्या बॉलिंगने विश्वास टाकलाय टीमने, कारण इट्स नॉट अ जस्ट अ मॅच. हा टीमचा विश्वास आहे आणि तो विश्वास सार्थ ठरवावा लागेल. 8 बॉल मध्ये अजूनही 9 धावा वाचवायचे. हे क्रिकेट आहे, एकेका बॉल नंतर देखील मॅच बदलू शकेल. 8 बॉल 9 ची गरज आहे. ओव्हर द विकेट ने पुढील बॉल आणि आज शॉट आलाय ऋषिकेशच्या बॅट मधून. खेळाडूंना मूवमेंट न करू देणारी बॅटिंग. सामना आता ताब्यात खेचताना 7 बॉल मध्ये 5, 2 ओव्हर मध्ये 25, 5 बॉल मध्ये 20 धावा दिल्यात हेमंत गवळीने. आता 7 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. मैदान शांत झालं आता. ऋषिकेश मोरेच्या बॅटिंगचा झंझावात, ही रणझुंजार खेळी महत्वाच्या मॅच मध्ये वाकस 11 टीमला. ऋतिक दळवी आउट झाल्यानंतर, ऋग्वेद मोरे आउट झाल्यानंतर संघाचा तारणहार ठरलाय ऋषिकेश मोरे. 7 बॉल 5. फुल टॉस, ऋषिकेशचा शॉट. खेळाडू तयार आहे, अडवला बॉल, फेक केला. लास्ट ओव्हर मध्ये मॅच घेऊन आलाय गावदेवी कोलारे बी. अजून जिंकण्यासाठी कंपल्सरी 4 धावांची गरज आहे. मॅच अजून संपलेली नाहीये. 4 धावांची गरज आहे येणाऱ्या 6 बॉल मध्ये. आणि आता लास्ट ओव्हर मध्ये आलाय बॉलर साई. मागच्या मॅचचा हा हिरो होता ज्याने 2 चौकारांनी मॅच संपवली होती. आता बॉलिंगने पुन्हा एकदा गावदेवी कोलारे बी टीमला 4 धावा तो वाचवून देईल का बघायचे. चांगला बॉलर आहे, टप्पा त्याचा चांगला आहे, प्रेशर तो बनवू शकतो. जर का पहिले 1-2 बॉल वरती जर खेळाडू बॅटिंग करताना जर का अडखळले तर मॅच मध्ये साईची ओव्हर देखील लास्ट ओव्हर मध्ये तो भारी ठरू शकतो. छोटा खेळाडू आहे, बराचदा त्याच्या हातातून चांगली कामगिरी झालेली आहे. लक आता ऋषिकेश मोरेकडे की लक साईकडे. येणाऱ्या 6 बॉल मध्ये 4च धावा डिफेंड करायचे. सचिन तेंडुलकर यांनी 2 वेळा 3 धावा वाचवल्या आणि आता 6 बॉल मध्ये 4 धावा वाचवेल का साई बघायचे. गोलंदाज तयार. मॅच महत्वाची, इम्पॉर्टंट सामना, इम्पॉर्टंट ओव्हर. साई वर्सेस ऋषिकेश मोरे, कोलारे वर्सेस वाकस. पहिलाच बॉल वेगवान गतीने सुरू झालेला आहे. पहिला बॉल, 4 धावांची गरज हवेत आहे. कॅच ड्रॉप, बिग मोमेंट. कॅच ड्रॉप, बिग मोमेंट आणि फलंदाज आउट, बॅटर आउट, रन आउट झालेला जितेश. विकेट ऋषिकेशची इम्पॉर्टंट होती. सुमित कडून चुकी झाली, मोठी चुकी आहे. काय चेंडू होता साईचा. सामना जिंकून देऊ शकतो, लक फॅक्टर त्याच्याकडे सुद्धा आहे. 5 बॉल 4. धावा कमी असला तरी हिम्मत भरपूर आहे साई मध्ये. फार 8वी पासून तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. आता तर तो 2-3 वर्षांनी थोडा पुढे गेलाय, त्यामुळे त्याचा अनुभव आता झालेला आहे. आणि अनुभवाने समोरच्या टीमला रोखण्यासाठी शेवटची ओव्हर, हिम्मत किती आहे बघा या छोट्या खेळाडूमध्ये. मी लास्ट ओव्हर टाकेल, मी विपक्षी टीमला हरवेल, ही जिद्द घेऊन तो लास्ट ओव्हर मध्ये आलाय. पण ऋषिकेशचा हा शॉट जर का कॅच हातात असती तर ती एक बहुमूल्य विकेट ठरली असते. अजूनही मॅच दोन्ही बाजूने 5 बॉल 4. धावा कमी राहिल्या की टेन्शन जास्त असतं. जर का या धावा आम्हाला झाल्या नाहीत तर मग आमचा पराभव मोठा होईल का, या भीतीने कधी कधी अंडर प्रेशर जातात बॅटर. 5 बॉल 4. साई आलाय गावदेवी कोलारे बी टीमचा. परिस्थितीच्या विपरीत सध्या बॉलिंग करतोय. 5-4. समोर चेंडू ठेवला विकेट किपरच्या हातात. 4 बॉल 4. सामना बनतोय कट टू कट फाइट. 4 बॉल 4.
4 बॉल 3 ची गरज. साहिल आधीच्या बॉलवर 1 रन कंप्लीट झाली होती का? 4 बॉल 3. 4 बॉल 3. चांगली गोलंदाजी करतोय साई. समोर वैभव आहे. शॉट मारलाय वैभवने. मनोजकडे चेंडू, थोडासा फंबल, दुसरीचा कॉल, डाईव्ह लगावली. 2 धावा कंप्लीट. 3 बॉल आता 1 धाव्याची गरज. एका धाव्याची गरज आहे आता. कॅच ड्रॉप झाली, मिसफील्ड झाली. 3 बॉल 1. धावा कमी राहिल्यात अशा मोमेंटला 2 चुका घडल्या. 3 बॉल 1च धावा आता वाचवायची आहे. तीन बॉल 1 रनची फक्त गरज आहे. शॉट हवेत आहे, फिल्डर नाहीये आणि विजयाचा हा सीमा पार षटकार जिंकलाय वाकस 11. आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने तुफान बॅटिंग केली तो ऋषिकेश मोरे ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. ऋषिकेश मोरेला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाईल आणि शेवटची लढत होईल आजच्या दिवसाची क्वालिफाय मॅच सम्राट नगर नेरळ वर्सेस वाकस 11. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी कॅप्टन गुड्डू या मॅच मध्ये नव्हते आणि मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण देऊया. ऋषिकेश मोरे ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 20 धावा त्याने त्या 3ऱ्या ओव्हर मध्ये ठोकून काढल्या आणि मॅचचं चित्र बदललं आणि तिथेच सामना वाकस 11 टीमच्या बाजूने झुकला आणि ऋषिकेश मोरेला मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. फिल्डिंग मध्ये